टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज पुणे येथील कल्याणी नगर पोर्श कार केस ज्याच्यात 19 मे 2024ला एक अपघात झाला होता आणि त्या अपघातात दारू प्यायलेल्या अल्पवयीन मुलाने 2 अतिशय तरुण असे जीव चिरडले होते। या खटल्यामध्ये जे JJB आहे म्हणजे ज्युएनाइल जस्टिस बोर्ड जे आहे त्या ज्युएनाइल जस्टिस बोर्डापुढे सरकार पक्षाने अशी मागणी केलेली होती की हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून ह्या गुन्ह्यातील जो जबाबदार व्यक्ती आहे म्हणजे ज्याला विधी संघर्षित बालक असं म्हणतात त्या विधी संघर्षित बालकाची खटला किंवा त्याची केस ही अडल्ट सिस्टीम पुढे म्हणजे प्रौढ न्यायालयीन यंत्रणेपुढे चालावी अशा पद्धतीची मागणी सरकार पक्षाच्या वतीनं गुन्हा घडला त्याच वेळेस म्हणजे 19 मे 20 मे आणि 21 मे रोजी करण्यात आलेली होती। त्याच्या संदर्भातल्या सरकार पक्षाच्या युक्तिवादावरती बचाव पक्षाने केलेल्या युक्तिवादावरती दोन्ही पक्षांचा विचार करून आज जे JJB आहे म्हणजे ज्युएनाइल जस्टिस बोर्ड जे आहे त्या ज्युएनाइल जस्टिस बोर्डाने आज निकाल दिलेला आहे आणि हा खटला किंवा ह्या मुलाची जी काही केस आहे ती अडल्ट सिस्टीमकडे म्हणजे प्रौढ न्याय यंत्रणेकडे चालवण्याच्या योग्यतेची नाही अशा पद्धतीचा निकाल देण्यात आलेला आहे। हा निकाल अजून मला संपूर्णपणे वाचायला अजून मिळालेला नाहीये, पण हा निकाल वाचल्यानंतर या संदर्भातला वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागायची किंवा कसं याबद्दल आम्ही निश्चितच निर्णय घेऊ। यासाठी ह्या गुन्ह्याचा तपास करणारी पोलीस यंत्रणा, वरिष्ठ पोलीस अधिकारी, लॉ अँड ज्युडिशरी जी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, न्याय आणि कायदा आणि न्याय यांच्याशी देखील मी चर्चा करणार आहे, पण मला त्याच्या आधी हे निकालपत्र मिळणं अतिशय गरजेचं आहे। ते वाचल्यानंतरच मी या संदर्भातला जो काही योग्य तो निर्णय असेल तो घेईल। पण एक गोष्ट मी निश्चित आपल्याला सांगू इच्छितो की हा घटना जी काही होती, हा जो काही खटला जो आहे किंवा ही जो काही संपूर्ण गुन्हा आहे, ह्या संपूर्ण गुन्ह्याने न्यायालयीन यंत्रणेच्या मूळ पायालाच हात घातल्याचा प्रकार झालेला होता। कारण ब्लड सॅम्पल बदलण्यात आलेलं होतं आणि हे ब्लड सॅम्पल बदलून तपासाची पूर्ण दिशाच बदलता येऊ शकते की नाही या दृष्टीनं आरोपींनी प्रयत्न केलेला होता। याच्यात काही वाद नाही की हा जो JJBचा जो काही कायदा आहे किंवा ज्युएनाइल जस्टिस ॲक्ट जो काही आहे या ज्युएनाइल जस्टिस ॲक्टमध्येच काही तरतुदी अशा आहेत की ज्याच्याने काही गुन्ह्यांना गंभीर किंवा हिनियस मानायला नकार दिलेला आहे। मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचे देखील काही निवाडे ह्या तरतुदींच्या आधारावरती आलेले आहेत। मुळातच ह्या तरतुदींच्या योग्यतेबद्दल आता चर्चा करण्याची वेळ आलेली आहे। एक कायद्याचा अभ्यासक म्हणून म्हणजे नुसतं ह्या खटल्याचा विशेष सरकारी वकील म्हणून मी म्हणत नाही, पण एक कायद्याचा अभ्यासक म्हणूनच मला असं वाटतं की ह्या सगळ्या तरतुदींबद्दल सविस्तर उहापोह होणं, विधिमंडळात याच्याबद्दल नव्यानं चर्चा होणं अतिशय गरजेची झालेली आहे। आणि ह्या मुळातल्या ह्या केसने मी जसं मगाशी म्हणालो होतो की कायद्याच्या पायालाच हात घातला होता, याच्या संदर्भातली नव्याने चर्चा होणं गरजेची आहे असं मला वाटतं। हे निकालपत्र माझ्याकडे आल्यानंतर मी याच्यावरती योग्य ते अभ्यास करून योग्य तो निर्णय घेणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।